हॅलो नमस्कार. रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर मस्त खारीसारखी एकदम खुसखुशीत अशी आहे ना पुडाची करंजी बनवलेली आहे. अगदी सोपी पद्धत आहे. ह्या पद्धतीने ह्या दिवाळीमध्ये तुम्ही आहे ना पुडाची करंजी करून बघा. घरातले ना सगळेच खुश होतील. इतकी सुंदर खुसखुशीत आणि आतलं सारण पण आहे ना खूप सुंदर झालेलं आहे. तर बघू शकता आपली पुडाची करंजी आपण आहे ना बनवायला घेऊयात. तर त्याच्यासाठी ते ना मी 1.5 कप आहे ना मैदा घेतलेला आहे. मैदा स्वच्छ असा आहे ना चाळून घ्यायचा. त्याच्यामध्ये ना चवीनुसार मीठ टाकायचं आणि 1 ते 1.5 पळी तेल आहे ना छान कडकडीत असं आहे ना गरम करून आहे ना घेतलेलं आहे. आता हे तेल थोडं थोडं करून आहे ना आपण मैद्यावरती टाकूयात. छान असं टाकलेलं आहे. व्यवस्थित असं आहे ना चमचने मिक्स करूयात, कारण तेल आपलं आहे ना भरपूर असं गरम होतं. चमचने व्यवस्थित मिक्स करूयात आणि त्याच्यानंतरने ना हाताने ह्या पद्धतीने ना सगळ्या मैद्याला आहे ना आपलं तेल छान असं चोळून ह्या पद्धतीने ना लावून घ्यायचं. ह्याच्यामुळे ना करंजी आपली ना छान अशी कुरकुरीत होते मोहन टाकल्यामुळे. पाहू शकता मस्त असं हे मिक्स करून झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घेऊन आहे ना छान असा पिठाचा घट्ट असा गोळा आहे ना आपल्याला मळून घ्यायचा आहे. घट्ट असा मळायचा, जास्त पातळ ठेवायचं नाही आहे. आणि हे बघा छान असं मळलेलं आहे. आता हे अर्धा तासासाठी आपण आहे ना मुरण्यासाठी ठेवूयात. तर अर्धा तास झालेला आहे. पाहू शकता पीठ आपले ना ज्यावेळेस आपण मळलं त्यावेळेस कडक होतं. आता आपण छान असं मुरवलेलं आहे ना, तर छान असं पातळ झालेलं आहे. थोडंसं आपण पुन्हा त्याला आहे ना 5 मिनिट आहे ना दोन्ही हातांनी छान असं मळून घेऊयात. एकदम पातळ ही पीठ आपल्याला करायचं नाही. इथे मी पाणी किंवा तेल कशाचाही वापर केलेला नाही. तसंच पीठ आपलं 5 मिनिट आहे ना छान असं मळलेलं आहे. आता इथे मी ना एवढ्या पिठाचे ना 5 उंडे करून घेणार आहे. हे बघा छान असे एक साईडचे ना 5 उंडे करून घेतलेले आहेत. पाहू शकता खूप सोपी पद्धत आहे पुडाची करंजी बनवायला. आता पुडाच्या करंजीसाठी जो आपल्याला साठा बनवायचा आहे, साठा बोलतात त्याला, त्याच्यासाठी ते मी तूप घेतलेलं आहे. आणि तूप आपलं काही गरम केलेलं नाही आहे, तसंच आहे. आता त्याच्यामध्ये 4 ते 5 चमच आहे ना कॉर्नफ्लॉवर टाकणार आहे. आणि हे व्यवस्थित असं आहे ना मिक्स करायचं. छान अशी ही पेस्ट तयार करून घ्यायची. आता इथे तुम्ही तेलाचाही वापर करू शकता, पण तुपामुळे ना छान चव येते आपल्या करंजीला. त्याच्यामुळे इथे मी तुपाचा वापर केलेला आहे. आणि अगदी स्मूथ अशी पेस्ट झालेली आहे. पाहू शकता. आता आपण अगोदर जे उंडे करून घेतलेले आहेत ना त्याच्या छान अशा आहेत ना आपण लाट्या लाटून घ्यायच्या. अगदी आपली चपाती जशी असते ना त्याच्यापेक्षा मोठ्या एकदम पातळ अशा आहे ना दोन्ही साईडून आहे ना लाटून घेणार आहे. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे तुमच्या आहे ना लक्षात येईल. अगदी सोपी पद्धत आहे. आता इथे मी सारण दाखवलेलं नाही. सारणचा व्हिडिओ आहे ना मी काल अपलोड केलेला आहे, जाऊन नक्की चेक करा. झटपट अगदी 2 महिने टिकणार आहे ना सारण दाखवलेलं आहे मी. हे बघा छान अशी आपली आहे ना एक लाटी लाटून झालेली आहे. एकदम पातळ आणि मोठी अशी लाटलेली आहे. तर ह्याच पद्धतीने जे राहिलेले 4 आहेत ना ते लाटून घेणार आहे. बघू शकता छान अशी दोन्ही साईडून पातळ लाटी लाटून घ्यायची आहे. बघू शकता छान अशी लाटून झालेली आहे. आता जी पहिली आपण टाकलेली आहे ना त्याच्यावरती थोडंसं आपला मैदा जो आहे ना तो भुरभुरायचा, म्हणजे खाली चिकटू नाही. शक्यतो नाहीच चिकटत, पण आपले थोडीशी पीठ टाकायचं आणि त्याच्यावरती मग आपण जे अजून बनवणार आहेत ना लाट्या त्या टाकायच्या. आता सगळ्या लाट्या आहेत ना बनवून झालेल्या आहेत. आणि इथं आपण तूप आणि कॉर्नफ्लॉवरची जी पेस्ट तयार करून घेतलेली आहे ना ते एका लाटीला आहे ना छान अशी सगळीकडे व्यवस्थित आहे ना अशी पसरवून घ्यायची.
सगळीकडे कडेनं व्यवस्थित असं आहे ना हे छान एकसारखं आहे ना लावून घ्यायचं. हे ह्याच्यापेक्षा आहे ना आपलं पातळ नाही केली पाहिजे हे पेस्ट, मग ते रोल करताना व्यवस्थित होत नाही. ह्या पद्धतीमध्ये करा. आता दुसरी लाटी घ्यायची आणि ह्याच्यावरती आहे ना आपण टाकून घेऊयात. व्यवस्थित अशी आहे ना टाकायची. मध्ये जर असं थोडासा हवा जर हे गेली असेल तर व्यवस्थित ती हवा बाहेर ह्या पद्धतीने हाताने ना हे करून घ्यायची आणि हलक्या हाताने ना दाबून घ्यायची. हे पूर्ण असं प्रेस करायचं म्हणजे व्यवस्थित अशी चिकटेल. हे झालेलं आहे. आता ह्याच्यावरती अजून आपण आता साठा लावून घेणार आहे. हे बघा, एक चमच घ्यायचा आणि त्याने सगळीकडे व्यवस्थित असं ना हे हाताने पसरवून लावून घ्यायचं आणि त्याच्यावरती दुसरी आपली जी लाटी आहे ती टाकायची. पुन्हा लावायचं त्याला. पुन्हा आपली जी लाटी आहे ती टाकायची. आता मी ते 5 लाटी आहेत माझ्या. हे बघा, आता सगळीकडे व्यवस्थित आहे ना लावून झालेलं आहे. आता ह्याचा आपल्याला रोल बनवायचा आहे. तर एका साईडून आहे ना असं थोडंसं होल्ड करून घ्यायचं आणि हलक्या हाताने दाबून घ्यायचं. आपल्याला रोल करून घ्यायचं आहे, त्याच्यामुळे ना असं मध्ये अगोदर आहे ना हलक्या हाताने दाबत जायचं. म्हणजे रोल जो आपला होणार आहे ना तो सैल होणार नाही. म्हणजे आपल्याला आहे ना लाटी लाटताना आहे ना अगदी व्यवस्थित लाटता येईल. आणि हे बघा, ह्या पद्धतीने ना रोल आपला करून घ्यायचा. पाहू शकता अगदी मध्ये आणि कडेनेही ना एकसारखा असा झालेला पाहिजे. तर एकदम व्यवस्थित असं झालेलं आहे. अजिबात मध्ये लूज नाही आहे. आणि हलक्या हाताने असं आहे ना थोडंसं असं हलवून घ्यायचं म्हणजे एकदम छान असं चिकटलं जाईल. बघू शकता. तर रोल आपला तयार झालेला आहे. आता ह्याच्या आपल्याला आहे ना जेवढे पाहिजेत तेवढी गोळी ना आपण कट करूयात. आता इथे मी मोठे मोठेच ठेवलेले आहेत. मोठ्याच करंज्या बनवणार आहेत. जास्त छोट्याही छान वाटत नाहीत, त्याच्यामुळे अशी मोठी साईजमध्ये हे करायचं. हे बघा, बघू शकता ना भरपूर असे लेयर्स दिसत आहेत. पाहू शकता. तर ह्याच पद्धतीने सगळ्या मी इथनं कट करून घेतलेली आहे. आपली जो रोल आहे तो आता लाटायचं कसं ते दाखवते. हे एक आपला गोळा घ्यायचा आणि ह्या पद्धतीने ना हलक्या हाताने प्रेस करायचा आणि ह्या पद्धतीने लाटून घ्यायचं. ज्या साईडून आपण कट केलेला आहे ना त्या साईडून लाटून घ्यायचं. बघू शकता. कट केलेली साईड आहे ना जी पाठची आणि फुटची साईड असते ना ते आपल्याला ह्या पद्धतीने लाटून घ्यायची आहे. आणि जास्त पातळही लाटायचं नाही. आता हे सारण बनवलेलं आहे. बघू शकता. सारणाचाही व्हिडिओ आहे, नक्की जाऊन बघा. व्हिडिओ मोठा होईल त्याच्यासाठी मी सारणाचा अगोदरच व्हिडिओ टाकलेला आहे. सारण भरायचं आणि दूध घेतलेलं आहे. दूध कडण आहे ना हे व्यवस्थित असं आहे ना लावून घ्यायचं म्हणजे ही करंजी आहे ना व्यवस्थित अशी चिकटली जाईल, तेलामध्ये सुटणार नाही. आणि हलक्या हाताने ना हे दाबून घ्यायचं. बघू शकता. छान अशी आपली ना ही करंजी तयार झालेली आहे. व्यवस्थित अशी दाबून घ्यायची. आता दुसरी तुम्हाला दाखवते बघा. अशी प्रेस करून घ्यायची. सुकं पीठ घ्यायचं आणि आडवी ठेवून ना ही अशी आडवीच लाटायची. बघू शकता तुम्ही. आताही भरपूर अशा लेयर्स दिसत आहेत. त्याच्यामध्ये सारण भरूयात. 1 ते 2 चमच आहे ना सारण भरायचं आणि दूध आहे ते दुधाने ना कडेने दूध लावायचं म्हणजे व्यवस्थित अशी आहे ना करंजी आपली चिकटते. बघा, ह्या पद्धतीने चिकटवून घ्यायचं. तर ह्याच पद्धतीने ना मी सगळ्या करंज्या आहेत ना छान अशा करून घेतलेल्या आहेत. पाहू शकता. एकसारख्या एक साईडच्या करून घेतलेल्या आहेत. आणि आता एका साईडला आहे ना तेलही गरम करायला ठेवलेलं आहे. आपण आता तळून घेऊया. तेल आहे ना चांगलं असं गरम झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण एक एक करंजी सोडूयात. मी ते एका टायमिंगला आहे ना
3 करंजी सोडणार आहे. जेवढी करंजी आपली बसेल व्यवस्थित अशी तळता येईल अशा सोडा. आणि 1-2 मिनिट झालं ना की गॅस एकदम मीडियम करायचा आणि अलटी पलटी करून दोन्ही साईडून आहे ना आपल्याला करंजी आहे ना तळून घ्यायची आहे. तर बघू शकता तुम्ही करंजी तेलात आपण टाकली. 1-2 मिनिट झालं की कसे छान असे लेयर्स सुटलेत पाहू शकता तुम्ही. हे बघा मस्त अशी करंजी तळून झालेली आहे. आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. आता दुसरी जी राहिलेली करंजी आहेत ना ते आपण ह्याच पद्धतीने ना तळून घेणार आहे ना सोपी पद्धत पुडाची करंजी. काही जणांना असं वाटतं की पुडाची करंजी बनवायला खूप अवघड आहे, पण काहीही अवघड नाही. अगदी सोपी आहे बनवायला आणि बघता क्षणी खावीशी वाटेल आणि तोंडात टाकताच विरघळणारी मस्त कुरकुरीत अशी आपली ना पुडाची करंजी आहे. भरपूर असे लेयर्स आलेले आहेत. एकदम खारीसारखी खुसखुशीत आपली करंजी आहे ना इथे तयार झालेली आहे. तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला माझ्या लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि ह्या दिवाळीला माझ्या पद्धतीने पुडाची करंजी नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की छान झालेली पुडाची करंजी. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.